त्याला झालेली मारहाण आणि मराठी सक्तीवरून आंदोलन करणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांविरोधात मनसेने आता दंड थोपटलेले आहेत। मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा ही शेवटची नम्र विनंती असा बॅनर कांदिवलीमध्ये लावण्यात आलाय। त्यावरती संप करून मुंबईकरांना वेठीस धरल्यास मनसे गप्प बसणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय। त्या लोकांना रिक्षा चालवायची तर चालवायला लावतील, नाही तर मग आपल्या घरी ठेवा रिक्षा आणि कुठे आरटी ऑफिसला जाऊन आंदोलन करा। आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, पण सामान्य मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही। मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो। मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे। मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ॲक्शन व्हायला आवश्यक आहे। त्याप्रमाणे ॲक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय। दरम्यान मनसेने आक्रमक भूमिका घेतली असताना रिक्षाचालकांची काय भूमिका आहे हे आम्ही जाणून घेतलं, बघूया। और उनका सारा समय चला जाता है, सिर्फ ड्यूटी नहीं चलाता है। ड्यूटी में चला जो हाँ उससे उनको समय मिल ही नहीं पाता क्योंकि बहुत सारी जिम्मेदारी उनके ऊपर हैं। तो बच्चे हैं, परिवार हैं, तो अब वो छोड़ के काम छोड़ के कैसे जा पाएंगे। तो आपको क्या चाहिए, समय और चाहिए? समय जैसा धीरे धीरे आ जाएगा, लेकिन पूरे मराठी नहीं जा पाएगा 100%। आप संतुष्ट हैं? नहीं, हाँ साहब इससे संतुष्ट है, लेकिन टाइम देंगे तो संतुष्ट है। अभी ये जो पकड़ के फाइन मार रहे हैं ये तो गलत है ना सर। पकड़े फाइन मारे में गलत है। ओके। अब यहाँ की जो मातृभाषा है तो थोड़ा तो आना ही चाहिए। और कुछ लोग जो रिक्शा वालों से निवेदन है कि उल्टा पुल्टा मोबाइल में बोल के कि हम नहीं सीखेंगे, क्या करेंगे, यहीं रहेंगे, तो ऐसा आप बोलोगे तो सामने वाले को मौका मिलेगा तो एक झगड़े का, और जो है आप लोग जड़ तैयार कर रहे हैं, ये सब ठीक नहीं है। कि ये दबाव अगर शुरू में दिया होता तो अभी तक आ गया होता। ओके। क्योंकि अब पहली बात हमें ये रिक्वेस्ट है कि पैसेंजर को भी बोलो हमारे साथ में मराठी में बात करें, हाँ। तब हमको आएगा। हाँ। ऐसा नहीं आएगा, अगर सामने वाला अगर मेरे से बात करेगा तब ना हम उसका उत्तर देंगे ना भाई। तर राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आणि अशामध्ये परप्रांतीय व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या मराठी माणसांना सेवा देऊ नका असं परप्रांतीय व्यक्ती बोलत आहेत। परप्रांतीयांच्या या मुजोरी विरोधात आता संताप व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र के रेलवे में जितने भी कैंटीन में भैया लोग काम करते हैं उनको सूचित किया जाता है किसी भी मराठी आदमी को खान पान की सेवा ना दी जाए, क्योंकि हमको मराठी आएगी तो हम महाराष्ट्र में रहेंगे। तो रेलवे में तो भैया लोग हैं, तो भैया लोग मराठियों को क्यों नाश्ता पानी कराएंगे भाई? उसको पूछना, तू भोजपुरी बोलेगा तो नाश्ता कराऊंगा बेटा तेरे को। मला असं वाटतं की आता ह्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची गरज आहे आणि आता रेल्वे असल्यामुळे ते केंद्र सरकारने पाहायला पाहिजे की आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपुरता हा विषय मर्यादित नाही राहणार, हा इतर राज्यांमध्ये पण पसरणारा विषय आहे। म्हणजे एक प्रकारे ही जी मुजोरी आहे, दादागिरी आहे, याच्यावरती राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे। नाहीतर तुम्हाला आठवत असेल की रेल्वेच्या वेळेला काय घडलं होतं, नंतर आम्ही काय केलं आणि मग आमच्यावर काय टीका झाली। आता दरवेळेला तल्लफ आली की चहा प्यायला जाणं हे परवडणार नाहीये, कारण साखरेच्या दरवाढीनंतर चहाप्रेमींच्या खिशाला याची चांगलीच झळ बसणार आहे। तब्बल 10 वर्षांनंतर चहाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात येते। कटिंग चहा 10 रुपयाच्या ऐवजी आता 15 रुपयांना मिळणार आहे। टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीमध्ये या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। साधा चहा 15 रुपये आणि कॉफी आता 25 रुपयांना मिळणार आहे। तर भविष्यात साखरेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आणि चहासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात आल्या तर चहाच्या दराबाबत पुन्हा विचार केला जाईल अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे। साखराचे भाव वाढले आहेत, गॅसचे भाव वाढले आहेत, दुधाचे वाढले आहेत। जे गोरगरिबांना खिशाला परवडणार नाही असा चहा राहिला नाही, त्यामुळे चहाचा भाव वाढवला लागतो। किती वाजता 10-15 सुपरचा भाव 15, चहाचा भाव 10। साखर किती मिळाली? साखर 72 रुपयाने मिळाली। दुधाचा भाव बी वाढलेला आहे, 70 रुपये झालेला आहे। चहा प्यावा का नाही हीच कळानं गेले। मुळामध्ये 5 रुपयाला चहा होता, आता 10 रुपये 15 रुपये। मग चहा प्यावा का नाही माणसानं? आता साखर वाढली, गॅस वाढला, सगळंच वाढले, त्याच्यामुळे आता चहाचे भाव वाढले म्हणाले।
आता रोज 15 चहा पित असतो, आता 4-5 चहा प्यायची वारी आली. ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्र सरकारने 22 लाख टनाचा कोटा जाहीर केला. 22 लाख टनाची साखर आम्ही कारखान्यामार्फत विक्री करण्यात आलेली आहे. त्यामुळे साखरेची विक्री झालेली आहे. 8 दिवसामध्ये एकदम 10-12 रुपयाचा पर किलो दर वाढणं, मला असं वाटतं हे षडयंत्र आहे का काय, ह्याची चौकशी केंद्र सरकारने करावी. गैरप्रकाराप्रमाणे साठेबाजी कुणी ह्या साखरेची केलेली आहे का, त्याची चौकशी करावी. आणि एकतर ह्या वाढलेल्या दराचा फायदा आजच्या परिस्थितीला शेतकऱ्यांना पण नाहीये आणि कारखान्यांना पण नाही. मग आता मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकता ते, चहा सोडा सांगतील ना. चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील. चहा पिणं हा देशद्रोह आहे बोलतील. पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लवकरच ते. चहा प्यायचा नाही, देशद्रोह आहे. हे करू शकतात तसं. चहा मागला, चहा पिऊ नका बरं का. आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ, पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेश येऊ शकतो. मुळामध्ये संजय राऊत कुठे चहा पितात? संजय राऊत ट्रायडनमध्ये चहा पितात, संजय राऊत ओबेरायमध्ये चहा पितात, संजय राऊत तिथं सांताक्रूजला कुठलं ग्रँड हयात तिथे जाऊन चहा पित आहेत. त्यामुळे संजय राऊतांना चहाची किंमत कळणार नाही. कारण 5 स्टारमध्ये बसून, ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय संजय राऊतांना आहे. मुळामध्ये साखरेचे भाव वाढलेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. तातडीनं साखरेचे भाव कमी झाले पाहिजे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. सरकार साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. सरकारला सहकार्य केलं पाहिजे. तर सणासुदीच्या तोंडावरती महागाईने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकाचं बजेट जे आहे ते कोलमडलंय. साखर, गूळ, तांदूळ आणि डाळींच्या दरांनी आता उसळी घेतलेली आहे. कांदा लसूण सुद्धा महागल्यामुळे गृहिणींच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. गणपती आणि दिवाळीसारखे सण आता जवळ आलेत आणि श्रावणातच किराणा मालाच्या दरवाढीला सुरुवात झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसते. उन्हाळी कांद्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे कांद्यांचे दर देखील वाढलेत. बाजार समितीत कांदा 30 ते 40 रुपये तर किरकोळ बाजारात 50 ते 55 रुपये किलो विकला जातोय. तर लसणाचा किरकोळ दर हा 150 ते 320 रुपये किलो इतका झाला आहे. बातमी अमरावतीमधून. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. व्हेंटिलेटरमध्ये लागलेल्या आगीमुळे या निष्पाप चिमुकल्यांचा होरपळून जीव गेलेला आणि या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झालाय. मात्र आता याबाबत जी माहिती समोर येते ती अत्यंत संतापजनक आहे. रुग्णालयामध्ये अग्निशामक यंत्रणा बसवलेली आहे आणि तरीसुद्धा आग लागूनही अलार्म का वाजला नाही असा सवाल विचारला जातोय. रुग्णालयात आगीचं तांडव सुरू झालं, त्यामध्ये 3 चिमुकल्यांचे बळी गेले. अलार्म यंत्रणा सुसज्ज